हॅलो, मी राजीव खांडेकर बोलतोय. हां बोला सर. नाही, मला ते तुम्ही काय ऑडिओ क्लिप पाठवली होती ती मला ओपन होत नाहीये. तो दोनदा मी बघितला. आज मी मेसेज बघितला तर त्यामुळे मी फोन केला. हां बोला की. हॅलो. हां बोला सर, ऐकतोय मी. हां, काय कशाबद्दल होती ती? मराठी विषय, मराठीचे मोर्चे. नाही, तो ऑडिओ क्लिप काय होती, मला ती ओपन नाही होत म्हणून मी फोन केला. डबल पाठवू का तुम्हाला? नाही नाही, ती ओपन होत नाहीये. म्हणजे मला सांगितलं तर म्हणजे काय आहे त्याच्यात? भाषण आहे त्यांचं त्याच्यात एका मराठा नेत्याचं. भाषण आहे का? हां. मग परत पाठवा, कारण ते काय ओपन नाही झालं मला. हो चालतं पाठवतो परत. हां. आणि हॅलो सर, हॅलो. मी एक मराठा आहे. हॅलो. हॅलो. हां हां हां. आणि आतापर्यंत 4 ठिकाणी मोर्चात गेलो मी. हॅलो. आजचा सगळ्यात मोठा होता ना. आजचा नगरचा सगळ्यात मोठा होता. पण तुम्ही दलित आणि मराठा वाद कशासाठी लावताय? कुठं केला आम्ही बाळा? दलित महाराज? नाही. मला एक सांगा की आमचे मोर्चे दलिताविरोधी आहेत का? नाही, कोण म्हणतात असं? मग तुम्ही दलिताला म्हणजे काय वाटतंय किंवा असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय असं दलिताला तुम्ही कशाला प्रश्न विचारताय? असं आहे की आपली मागणी आहे ना. नाही मागणी असं नाही ऐका, एक लक्षात घ्या फक्त तुम्ही. आम्ही मराठीचे मोर्चे काढतोय. याच्यात दलिताविषयी आम्ही कुठं घोषणाबाजी केली का? अॅट्रॉसिटीच्या बद्दल नाही अॅट्रॉसिटी ऐका अॅट्रॉसिटी रद्द करा आम्ही असं कुठंही म्हणालो नाहीत. म्हटलं ना, उस्मानाबादला म्हटलं, हिंगोलीला म्हटलं. कोण म्हणालं उस्मानाबादला हिंगोलीला म्हणालं? मागण्यांमध्ये आहे तुमच्या. अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणून मागण्यामध्ये आहे का आमच्या? असं आहे की ती पहिल्यांदा मागणी होती, मग नंतर ती बदलली. मग तुम्ही तुम्ही ऐका दलितांना भडकवण्याचा प्रयत्न कशासाठी करताय तुम्ही? अरे भडकवण्याचा प्रश्न. दलितांना भडकवण्याचा प्रयत्न कशासाठी करता तुम्ही? आम्हाला विचारा ना तुम्ही आम्हाला विचारा. ऐका आम्हाला तुम्ही विचारा तुम्हाला काय वाटतंय मोर्चेतून, तुम्हाला काय सांगायचं हे विचारा, आम्ही सांगतो तुम्हाला. एक सेकंद. असं आहे की आम्ही रोज तो प्रोग्राम करतोय. असं वाटतं की तुम्ही ते बघत नाही आहात. आम्ही रोज दलितांचं एक त्यांना काय बद्दल वाटतं असं विचारलं. त्याच्यानंतर रोज आम्ही मराठा शेतकऱ्यांना काय वाटतं, मराठा शेतकऱ्यांच्या मुलांना काय वाटतं, मराठा डॉक्टरांना काय वाटतं, मराठा शिक्षकांना काय वाटतं. अहो पण तुम्ही तुम्ही ऐका तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करता दलित आणि मराठा असा वाद लावण्याचा. ऐका दलित आणि मराठा असा वाद लावण्याचा तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करताय. असं आहे की जर अॅट्रॉसिटी मध्ये जर बदल करायचे असतील तर ते कसे बदल होतील त्याच्याबद्दल दलितांचं काहीतरी मत असेल ना. नाही तुम्ही जाणीवपूर्वक तुमचे ते राहुल कुलकर्णी आणि तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही असं करताय की फक्त दलित आणि मराठा वाद लावायचा आणि मोर्चे फक्त हाणून पाडायचे, एवढा फक्त प्रयत्न आहे तुमचा. फक्त मराठ्यांचे मोर्चे फक्त हाणून पाडायचे एवढाच फक्त तुमचा प्रयत्न आहे. दलित अॅट्रॉसिटीच्या बद्दल काल मराठा वकीलच त्याच्याबद्दल खूप बोलले. ते बघितलं का तू? नाही बघितलं. तू बघ ना, त्याच्यामध्ये त्यांनी अॅट्रॉसिटीमध्ये कोणते दलितांचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल त्यांनी काल फार चांगली उत्तरं दिली. दलित म्हणजे आणि तुम्ही फक्त ऐका सुरुवातीला तुम्ही बातमी सुद्धा देत नव्हता. सुरुवातीला तुम्ही मराठ्यांची बातमी सुद्धा देत नव्हता. तुम्हाला म्हणजे जड चाललंय मराठ्यांची बातमी द्यायला सुद्धा तुम्हाला जड चाललंय. असं का होईल म्हणजे एक जबाबदार चॅनलवाले आहात तुम्ही. ऐका एक जबाबदार चॅनलवाले आहात तुम्ही. प्रत्येकाला तुम्ही जबाबदार चॅनलवाले आहात तुम्ही. हो ना, न्यूज चॅनल जबाबदार आहात. जबाबदार व्यक्ती आहेत ना तुम्ही. नाही जबाबदार व्यक्ती आहेत ना तुम्ही. प्रत्येकानं बरोबरच न्याय तुम्ही दिला पाहिजे. एकाला असं करायचं, एकाचं हे करायचं, एकाचं असं तुम्ही करू नका. दुजाभाव करू नका कोणाला. तुम्ही चॅनलवाले आहात. तुम्ही दुजाभाव कोणाला सुद्धा करू नका. 8 प्रोग्राम आपण केले की मराठा खचखच कशामुळे आहे तुम्ही बघत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. नाही बघायचं बंद केलं आम्ही. एबीपी माझा हे चॅनल लावायचं आम्ही बंद करून टाकलं. एबीपी माझा हे चॅनल लावायचं आम्ही बंद करून टाकलं. नाही आम्हाला गरज वाटत तुमच्या चॅनलची. तुमच्या चॅनलची आम्हाला गरज वाटत नाही. आम्ही तुमचं चॅनलच लावत नाही परत. नाही ऐकूनच नाही. आणि ऐका नंबर पूर्ण दलितांचे प्रश्न आपल्याला ऐकून घ्यायचे. ऐका नाही ऐका तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही दलित आणि मराठा वाद लावताय आणि पूर्ण महाराष्ट्रात तुमचा नंबर गेलाय. प्रत्येक मराठा तुम्हाला फोन करणार आहे का? प्रत्येक मराठा तुम्हाला फोन करणार आहे. प्रत्येक मराठा तुम्हाला फोन करणार आणि तुम्ही फोन उचला. प्रत्येकाशी बोललंच पाहिजे तुम्ही.
मी बोलतो त्याने, मी उलटे ती- फोनच करतो. चार दिवसापूर्वी मी तुम्हाला 5 वेळेस कॉल केला, तुम्ही फोन उचललेला नाही. ऐका, 4 दिवसापूर्वी मी तुम्हाला 5 वेळेस कॉल केलाय. बघा तुम्ही मिस कॉल 5 दिवसानंतर कोणी फोन आत्ता कोणी एकेकाची मी बोलतोय ना, प्रत्येकाशी बोलतोय. हा, प्रत्येकाशी बोलतो. तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. आणि आम्ही ऐका एबीपी माझं हे चॅनल लावायचं आम्ही बंद करून टाकलोय. गरज नाही आम्हाला असल्या चॅनलची. बिकाऊ चॅनलची आम्हाला आवश्यकता नाही. ऐका, बिकाऊ चॅनलची आम्हाला आवश्यकता नाही. नाही असं आहे की असं म्हणजे याच्यामुळे काय होतं, नाही बिकाऊ चॅनलची आम्हाला आवश्यकताच नाही हो. तुम्हाला असं आहे की तुम्हाला जर समजा आपल्याला अॅट्रॉसिटी जर समजा त्याच्यामध्ये त्रास होतो आणि त्याची दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला का त्रास होतोय सांगा, तुम्हाला का त्रास होतोय? हा, आमच्या मागण्या आहेत ना, आम्ही शांततेत मोर्चे करतो ना. तुम्हाला का त्रास व्हायला सांगा ना मग. हा, दलितांनाच का विचारलं तुम्ही? थांबा, दलितांनाच का विचारलं तुम्ही? हा, मराठा वकिलांना पण विचारलं, तुम्ही बघितलं नाही? नाही, बघायचं बंद केलं आम्ही. तुमचं चॅनल लावायचं बंद केलं हो. तुमचं चॅनल लावायचं बंद केलं आम्ही. फुकट तुमचं TRP वाढवायचं गरज नाही आम्हाला. मी फक्त तुमच्या मनामध्ये जे शंका आहेत त्याच्यासाठी फोन केला. हा, बाकी तुम्ही तर नव्हता आता केला, मीच तुम्हाला उलटा फोन केला. अहो, मी तुम्हाला 5 वेळेस कॉल केलाय. तुम्ही उचलला नाही फोन. अरे असं आहे की मला आता मला फोन येतात, मी त्याच्याशी बोलतोय ना. असं आहे की सारखा मी दिवसाचे 24 तास फोन घेऊन नाही ना बसले. त्याच्यामुळे म्हणून तुम्ही आता उलटा फोन केला की जर काही त्याच्याबद्दलचे गैरसमज असतील तर ठीक आहे, आपला एखादा भाऊ रागावलाय तर त्याला आपण सांगावं नीट काय. भाऊ नाही आम्ही तुमचे. ऐका, मराठा ब्राह्मणाचा कधीच भाऊ होऊ शकत नाही. धनगराचा असू शकतो की नाही? हा, धनगराचा असू शकतो की नाही? मराठा हा ब्राह्मणाचा कधीच भाऊ असू शकत नाही. मराठ्याचा दुश्मन फक्त एकच आहे, ब्राह्मण. ओबीसीचा असू शकतो की नाही? मराठा हा फक्त ब्राह्मण. ओबीसीचा असू शकतो. आम्ही सगळे भाऊ आहोत. आमचा फक्त एकच दुश्मन आहे, फक्त ब्राह्मण. आणि तो आम्ही त्या ब्राह्मणाला संपवल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो आम्ही. तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या. हा, चालतंय. असं गोड बोलूनच तुम्ही काटा करताय. बरोबर आहे, असं गोड बोलूनच तुम्ही काटा करताय. प्रत्येकाचा काटा करताय गोड बोलून तुम्ही. असं आहे की आता असं आहे की आता काय केलं पाहिजे मी? आणि मी आता असं आहे की तुला फोन केला, तूच केली का भाऊ? नाही केली ना. मला असं वाटलं की समजून घ्यावं काय आहे प्रश्न. चालतंय, पाठवतो डबल तुम्हाला. हा, पाठवा. धन्यवाद.